पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेल रोडला रिक्षा चालक, काय नाव दादा तुमचं? मयूर सुरेश निकम. यांना हे एक प्रवासी, हे गाडीत एक प्रवासी होते, काय नाव तुमचं? भाऊसाहेब गवळी. यांना नोटांचं एक बंडल रस्त्यावर पडलेलं दिसलं. त्यानंतर एक बंडल रस्त्यावर पडलेलं होता आणि बाकीचे पिशवीत होते असे. त्यांनी ते बघितलं आणि नंतर बघितल्यानंतर त्यांच्या जवळून जी गाडी पास झाली होती अगोदर, त्यांना असं वाटलं की ती नोटा त्या गाडीतून पडलेल्या असाव्यात, म्हणून त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला दशकपर्यंत आणि त्या गाडीवाल्याला अडवलं पण आणि विचारणा पण केली की हे पैसे तुमचे आहेत का. परंतु त्या गाडीवाल्याने पण प्रामाणिकपणे सांगितलं की माझे पैसे पडलेले नाही. त्यानंतर त्यांनी परत त्या जागेवर येऊन आजूबाजूला चौकशी केली, पैसे तुमचे आहेत का. त्यांना त्या ठिकाणी ह्या घटनेचा मालक मिळाला नाही, म्हणून त्यांनी नंतर पोलीस स्टेशनला येऊन ह्या नोटा सुपूर्द केलेल्या आहेत. तर या नोटांचा नंतर खरा जो मालक आहे तो पण पोलीस स्टेशनला नंतर चौकशी करून आलेला आहे. त्यांना पण नंतर असं कळलं की एक रिक्षा चालक चौकशी करतोय की नोटांचे पैसे कोणाचे पडले आहेत का, म्हणून त्यांनी अशामुळे पोलिसांना संपर्क केला. त्यांनी सांगितलेल्या नोटा आणि यांनी दिलेल्या नोटा ह्या टॅली झालेल्या आहेत. यांची जी रक्कम त्याचं CCTV फुटेज आम्ही बघितलं. त्यांनी व्यवहारला जाताना, कामावर जाताना हे नोटांचं बंडल गाडीच्या बोनेटच्या वर ठेवलं. नंतर ते त्यांच्या लक्षात राहिलं नाही गाडीत घेण्याचं, ते तसेच गाडीत बसले आणि त्यांनी गाडी ड्राईव्ह केली 4 व्हीलर. त्यामुळे टर्निंग पॉईंटवर तो नोटांचा बंडल रस्त्यावर पडला. आणि या ठिकाणी बघण्यासारखं महत्त्वाचं एक आहे की रिक्षा चालक जे आहेत, त्याचं नाव तुमचं? मयूर. आणि हे प्रवासी यांच्या प्रामाणिकपणेचं एक जिवंत आणि उत्तम उदाहरण आहे. अडचणी असून सुद्धा त्यांना इतक्या नोटांचा लोभ झाला नाही. त्यांनी ते पैसे प्रामाणिकपणे पोलीस स्टेशनला आणून जे खरे मालक आहेत त्यांना ते हँडओव्हर करतायत, सुपूर्द करतायत. हे त्यांच्या हस्तेच हे पैसे आपण आपल्या रिक्षा चालकाने जे आहेत त्यांच्या हस्तेच हे पैसे आपण मूळ मालकाला देऊ.